मैत्रिणींनो, मी आज व्हिडिओ ह्यासाठी बनवते. जर आपल्यावर कोणी उपकार केले असतील, मग ते कुठलेही उपकार असू द्या, कुठल्या वस्तूचे असू द्या, पैशाचे असू द्या किंवा अजून काही असू द्या. जर आपल्याला कोणी मदत करत असेल, तर त्याचे उपकार कधीच विसरू नका. तुमच्याकडे जर सगळं काही आलं, तर तुम्ही त्या व्यक्तीला विसरू नका. पहिल्याचे दिवस कधीच विसरायचे नसतात. काय? देव ना सुखात पण ठेवतो आणि दुःखात पण ठेवतो. मग आपलं सुख आल्यानंतर आपण पहिलंच दुःख कधीच नाही विसरायला पाहिजे. आपल्याला किती सुख येऊ द्या, किती पैसा अडका येऊ द्या, पण पहिल्याचे दिवस कधीच विसरायचे नाहीत. मग ते कोणी असो, मित्रमैत्रिणी असो, नातेवाईक असो, काही असो. ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्यामध्ये पण खुश राहा आणि ज्यांनी नाही मदत केली त्यांच्यासोबत पण तुम्ही खुश राहा. प्रत्येक संकटात गरज नाही की व्यक्तीने आपल्याला मदतच केली पाहिजे. ठीक आहे, समोर ज्याची इच्छा तो करतोय नाही करतोय, कळत आहे का तुम्ही? त्यांची इच्छा, त्यांना आपल्याला मदत करायची नाही करायची ते धरून नाही बसायचं. आपल्याला हा विचार करायचा, समोरच्या व्यक्तीने आपल्याला नकार दिलाय ना, काहीतरी कारण असेल, हे आपण पण समजून घ्यायला पाहिजे. काय, जर समोरचा व्यक्ती आपल्याला नाही बोलतोय तर काहीतरी मजबुरी असेल, हे समजून घेत जावं. त्याचा अर्थ असा नाही की आपण समोरच्याने आपल्याला मदत नाही केली म्हणून आपण समोरच्या संग जरा वेगळ्या याच्याने राहायचं, असं नाही केलं पाहिजे. काही लोक खूप मतलबी आहेत, स्वार्थासाठी बोलत असतात आपल्याशी. स्वार्थासाठी जे बोलतात ना, त्याला आज ना उद्या कळेल त्यांनी काय केलं. आज माझ्यासाठी कोणी काय केलं काय नाही हे सगळं मला माहिती आहे. माझ्या चांगल्या वेळेला कोणी आलं, माझ्या वाईट वेळेला कोण आलं, हे सगळं इथं ठेवायचं. ठीक आहे, पण आपण कुणावरती जर मदत केली आणि नंतर जर आपल्याला समजा ती आपल्याला मदत करायला नाही जमली, तर समोरच्या व्यक्तीने पण ती जाण ठेवली पाहिजे की नाही बाबा, ह्याच्या अगोदर आपल्याला ह्या व्यक्तीने मदत केली